माझं नाव अंकुर देसाई आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर या पदावर काम करतो. मला फिजिकल फिटनेसची पूर्वीपासून आवड होती आणि मी जिथे कुठे पोस्टेड होतो तिथे माझ्या पद्धतीने वर्कआउट करत होतो. पण तो वर्कआउट असा होलिस्टिक वर्कआउट नव्हता. जॉगिंग किंवा वॉकिंग अशा पद्धतीचा माझा वर्कआउट होता. ज्यावेळेस मी इथे आलो, नाशिकला परत आलो, तर त्यावेळेस 1 जानेवारी 2024ला मी रणजित सरांना जॉईन केलं. सरांची वर्कआउटची पद्धत ही होलिस्टिक आहे. म्हणजे स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फिटनेस या तिन्ही गोष्टींवर सर काम करून घेतात आणि रोज एक मसल घेऊन त्या मसलवर वर्कआउट होतो आणि त्यासोबत इतर साहित्य जसं रोप्स, टायर्स यांच्यासह एक्सरसाइज केला जातो आणि त्यामुळे आपलं मस्क्युलर एंड्युरन्स, कार्डिओवॅस्क्युलर एंड्युरन्स, स्पीड, ॲजिलिटी, मसल स्ट्रेंथ या सगळ्यांवर खूप छान पद्धतीने काम होऊन आपल्या बॉडीमध्ये इम्प्रूव्हमेंट येतं. फिटनेस फर्स्ट अकॅडमीमध्ये आपल्याला न्यूट्रिशनबद्दल सुद्धा खूप चांगलं गायडन्स मिळतं. न्यूट्रिशनशिवाय आपलं वेट लॉस शक्य नाही. त्यामुळे न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज या दोघांवर भर देऊन आपल्या ओव्हरऑल बॉडी इम्प्रूव्हमेंटवर काम करतात आणि इथे खूप चांगलं ग्रुपचं वातावरण असतं. ओपन एअरमध्ये आम्ही एक्सरसाइज करतो. या एक्सरसाइजचा मला गेल्या 1.5 वर्षात खूप चांगला फायदा झाला. मला माझ्या बॉडीमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस एक्सपिरियन्स झाले. माझं वेट लॉस, इंच लॉस आणि स्टॅमिना या तिघांमध्ये खूप चांगला इम्प्रूव्हमेंट झाला आणि त्याचा उपयोग मला माझे जे हॉबीज आहेत, ट्रेकिंग, जॉगिंग, याच्यात मला आता त्याचा खूप उपयोग होतोय. मी आयुष्यात कधीही लॉंग डिस्टन्स जॉगिंग केलेलं नव्हतं, परंतु आता 5 किलोमीटर 10 किलोमीटर जॉगिंग मी आरामात करायला लागलो. दॅट इज ऑल ड्यू टू द फिटनेस रेजिम आय फॉलो अंडर रणजित सर. माझ्यासोबत माझे घरचे म्हणजे माझी मिसेस, माझा मुलगा हे सुद्धा रणजित सरांकडे ट्रेनिंग घेतात आणि आमचं संपूर्ण कुटुंब याच्यातून फायदा घेतोय. मला फक्त फिटनेसच नाही तर मला नवीन मित्र मिळाले आणि आम्ही वर्कआउट नंतर छान व्हॉलीबॉल खेळून स्ट्रेस फ्री होतो. फिटनेस फर्स्ट अकॅडमीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम केला जातो. व्यायाम करण्यापूर्वी इथे स्ट्रेचिंग आणि जॉगिंग करून बॉडी वॉर्म आणि फ्री केली जाते. त्यानंतर 1 तासाचा वर्कआउट होतो. वर्कआउट नंतर छान गेम्स होतात, उदाहरणार्थ व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल. आणि हे सगळं केल्यानंतर बॉडीवर जो लोड आलेला असतो तो लोड घालवण्यासाठी सर आमचे छान रिलॅक्सेशन स्ट्रेचिंग करून घेतात. त्यामुळे बॉडी एकदम फ्री होऊन जाते. ट्रेकिंग हे पूर्वीपासून माझं पॅशन होतं, परंतु मध्यंतरी कामाच्या रॅट रेसमध्ये ट्रेकिंग हे पूर्णपणे बंद झालं होतं. बॉडीमध्ये स्ट्रेंथ आणि स्टॅमिनाचा अभाव होता. इथल्या ट्रेनिंगमुळे माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आणि बॉडीमधलं स्ट्रेंथ आणि स्टॅमिना इतका चांगला इम्प्रूव्ह झाला की मी नुकताच एक हिमालयन ट्रेक बुरान घाटी 15,000 फुटाचा करून आलो. त्या 15,000 फुटाच्या ट्रेकमध्ये आम्ही 20 लोक होतो. साधारण 10 वर्ष वयापासून 49 वयापर्यंतची सर्व लोक होती आणि आम्ही 7 दिवस स्नोमध्ये ट्रेकिंग करून 15,000 फुटापर्यंत गेलो आणि नंतर आईस वॉल रॅपल करून खाली आलो. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि त्याच्यात मी सर्वात सिनियर मेंबर होतो, परंतु फिटनेस फर्स्ट अकॅडमीच्या ट्रेनिंगमुळे मी ह्या ट्रेकमध्ये खूप छान परफॉर्म करू शकलो. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि सर्वात जास्त आनंद मला हा झाला की माझं जुनं जे पॅशन होतं ट्रेकिंगचं ते मी पुन्हा करू शकलो. थँक्यू फिटनेस फर्स्ट अकॅडमी.